सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 51 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अर्जुन तन्वीला न सांगताच रूममध्ये आला आणि पाठीमागून तिला मिठी मारत त्याने उचलून घेतलं आणि गर फिरवली आणि ती खूप हसायला लागली. अरे बास ना अर्जुन, बास कर ना प्लीज, मला चक्कर येईल, असं ती त्याला म्हणत होती. आणि अर्जुनने तिला तशीच बेडवर अलगद ठेवली. तन्वी आता डोकं धरूनच बसली होती आणि अर्जुन म्हणाला, तन्वी खरंच तुला चक्कर आली की काय? आणि ती आता खाली झोपली. आणि आता अर्जुन घाबरला. तिला हलवत म्हणाला, तन्वी अगं मला माहीत नव्हतं, मी तर फक्त. आणि ती खूप हसायला लागली. तसं त्यानं ओळखलं की ती नाटक करत आहे. किती नॉटी आहे ग तू, मी घाबरलो ना. आणि तन्वी त्याची टाय धरून त्याला जवळ ओढून घेत हसत म्हणाली, हो का, खरंच अर्जुन सर घाबरले आहेत? आणि कधीपासून घाबरायला लागले ते कळेल का? मग अर्जुन म्हणाला, तुझ्यावर प्रेम करायला लागलो तेव्हापासूनच मी घाबरायला लागलो. सतत तुला गमावण्याची भीती वाटत असते मला. तू मला सोडून जाशील की काय या विचाराने रात्र झोप येत नव्हती मला. आणि तन्वी आता शांत झाली, कारण त्याचं तिच्यावरचं प्रेम, तिला मिळवण्यासाठी त्यानं केलेलं प्रयत्न, आणि तरीही तिचं कुणालवर प्रेम आहे हे कळल्यावर त्यानं स्वतःला करून घेतलेला त्रास तिला आठवत होता. आणि तिने त्याला तशीच झोपूनच घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, आणि अशी भीती तुला का वाटते? आणि अर्जुन गप्प बसला. त्याचं पहिलं प्रेम ज्या मुलीवर होतं ती त्याला फसवून सोडून गेली, म्हणून आता त्याला कोणाविषयीच खात्री वाटत नव्हती. त्याचा प्रेमावरचा विश्वासच उडाला होता आणि मुलींचा तो तिरस्कार करत होता. आणि तिच्यानंतर तन्वी ही पहिलीच मुलगी जिला पाहून त्याला तिरस्कार नाही वाटला. उलट तिच्या डोळ्यात त्याला प्रेम दिसलं. आणि त्याच्या आयुष्यातील तो कटू अनुभव आठवून त्याचं मन थोडंसं नाराज झालं. आणि मग तो कटू अनुभव मनातून घालवण्यासाठी त्याने तन्वीला आणखीन घट्ट मिठी मारली. आणि काय आश्चर्य, आता त्या कटू आतून जाऊन तन्वीचं प्रेम आणि निरागसपणा त्याला आवडायला लागला. आणि मग तिला मिठीतून सोडत म्हणाला, तू म्हणाली होतीस ना घरी आलो की किस देईल, मग आलो की नाही लवकर? मी तर माझी कमिटमेंट पाळली. नाव युअर टर्न, आता तू तुझी कमिटमेंट पूर्ण कर. आणि ती लाजून हसायला लागली आणि काहीतरी विचार करत राहिली. आणि आता पुन्हा एकदा ती काहीतरी चीटिंग करणार असं त्याला वाटलं. आणि तो म्हणाला, तन्वी आता जर तू काही चीटिंग केलीस तर याद राख हां, तुझी शिक्षा डबल होईल. आणि तरीही पूर्वतयारी म्हणून तन्वी खूप हुशार आहे, काहीतरी चीटिंग करेलच, म्हणून त्यानं तिला दोन्ही हातात घट्ट पकडली. आता तो तिला जराही हलू देत नव्हता. आणि डोळे झाकून तिच्यासमोर त्याने ओठ आणले आणि म्हणाला, गिव्ह मी अ किस, कम ऑन. आणि तन्वी पुढे आता दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. त्याने तिचे पळून जाण्याचे सगळे मार्ग बंद केले होते. आणि मग तिनेही तिचे डोळे अलगद मिटून घेतले आणि त्याच्या ओठावर ओठ टेकवले. आणि लगेच तिने तोंड बाजूला केलं. पण एवढ्याने अर्जुन सरांचं समाधान झालंच नाही. आणि ती म्हणाली, सोड आता मला, मी माझी कमिटमेंट पूर्ण केली आहे. ए तन्वी, असं नाही हां, तू पुन्हा मला फसवतेस. कुठे फसवलं मी? दिला ना किस, इतकाच? हो इतकाच. किस देईन म्हटलं होतं, हार्ड सॉफ्ट डीप असं कुठं ठरलं होतं आपलं? आणि अर्जुन मनात म्हणाला, फारच हुशार आहे ही, मला शब्दात अडकवते काय. आता सोड, तो पण बघून घेईन मी तुला, असं म्हणत तो फ्रेश व्हायला गेला. आणि तिने त्याची आवडती स्ट्रॉंग कॉफी बनवली. आणि तो पीत तिला म्हणाला, तन्वी उद्या आपल्याला एक इन्व्हिटेशन आलं आहे मिस्टर सबनीसांच्या मुलाचं रिसेप्शनचं, आपणाला जावं लागेल. हो का, चालेल, तन्वी खुश होत म्हणाली. आता असं निमंत्रण आल्यावर जोडीने जायची ही त्यांची पहिलीच वेळ, मग ती का नाकारेल? मग तू उद्या रेडी राहा, मी तुला पिकअप करायला गाडी पाठवून देतो. ए नाही अर्जुन, तू स्वतः मला पिकअप करायला येणार असशील तरच मी येणार, नाहीतर नाही. आता हा कसला हट्ट? अगं मला उद्या 2 मीटिंग आहेत. हे बघ, आजच तू म्हणाला होता की नाही इथून पुढे अशा नाईट मीटिंग ठेवणार नाही म्हणून. आता तू तुझा शब्द मोडत आहेस. अगं या मीटिंग खूप आधीच्या प्लॅन आहेत आणि मी अतुलला सांगून ठेवले की आजपासून ज्या मीटिंग अरेंज होतील त्या दिवसात ठेव. पण आता ज्या ठरल्या आहेत त्या तर पुरा कराव्याच लागतील ना. तुला तर माहीत आहे ना आपल्या बिझनेसमध्ये शब्दाला किती महत्त्व आहे. आणि तन्वी नाराज होत म्हणाली, ओके. मग ती म्हणाली, मला भूक लागली
आणि मी किचनमध्ये पण जाणार नाही आणि मला इथल्या सर्वांच्या हातचं पण खायचं नाही. चल आपण बाहेर जाऊया. मग अर्जुन सरांना तरी काय, तेवढंच पाहिजे होतं आणि ते दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले. हे जरा नवीनच रेस्टॉरंट होतं आणि थोडं लांब होतं. आता ते दोघं रेस्टॉरंटच्या एका प्रायव्हेट रूममध्ये बसले होते. त्यांना प्रायव्हसी हवी होती म्हणून ऑर्डर दिली आणि हळूच वेटरच्या कानात, या रूममध्ये कॅन्डल लाईट डिनरची व्यवस्था करा लगेच, अशी ऑर्डर त्यानं दिली. आणि अर्जुन वॉशरूमला गेला. आता तन्वी एकटीच बसली होती, त्याची वाट पाहत. मधून मधून मोबाईलमध्ये बघत होती आणि अचानक तिथं अतुलची बायको आली आणि म्हणाली, अरे वा तन्वी मॅडम, तुम्ही पण इथे आलात होय? आम्ही पण आलोय जेवायला. आणि तिला पाहून तन्वी खुश झाली. फार बडबडी होती ती, पण स्वभावाने खूप छान होती. जे मनात असेल ते बोलून मोकळी व्हायची. तिच्या मनात काहीच राहत नव्हतं. आणि आता अर्जुन आला आणि आता आपल्या प्रिय बायकोच्या हातात हात घेऊन, तिच्या डोळ्यात डोळे घालून, तिला भरवत, तिच्या हातानं खात खात ही रोमॅन्टिक डिनर डेट साजरी करायची असं ठरवत तो मनोमन खुश होता. आणि तो त्या रूममध्ये आत जाणार इतक्यात त्याला अतुलची बायको दिसली आणि अर्जुन सरांनी सरप्राईज होऊन जाग्यावरच युटर्न घेतला आणि दारामागे लपून बसला आणि मनात म्हणाला, ही इथं काय करते? आता लवकर जायची नाही. तन्वी आणि ती छान गप्पा मारत होत्या, टाळी देत होत्या, हसत होत्या. आणि तन्वी म्हणाली, आपण इथेच बसूया ना एकत्र, आमची ऑर्डर दिली आहे, तुम्हा दोघांना काय हवं ते अतुलला विचारून मागव. आणि ती म्हणाली, त्याला काय विचारायचं, जे मी मागवेन तेच खाईल की तो, असं म्हणून तिनं ऑर्डर दिली. आणि तन्वी हसायला लागली. पण इकडे मात्र अर्जुन सर फार बेचैन होऊन फेऱ्या मारत होते आणि म्हणाला, ही इथे आहे म्हणजे अतुलही आला असणार. डफर कुठला, हेच रेस्टॉरंट मिळालं का त्याला? आणि आता कुठे गेला हे कुणास ठाऊक. आणि इतक्यात त्याच्या पाठीवर कोणीतरी थाप टाकली आणि अर्जुननं मागं बघितलं तर अतुल होता. आणि फार गोड हसत तो म्हणाला, अर्जुन सर, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, तुम्ही इथे आणि एकटेच? आणि अर्जुन त्याला रट्टा मारत म्हणाला, गाढवा, एकटा का येईन मी, तन्वी आहे सोबत. हो का, मग तुम्ही का बाहेर तरंगत आहात असे बसायला फुल नसलेल्या फुलपाखरासारखे? जा ना आत. अरे पण तुझी बायको बसली आहे ना तिच्यासोबत, मग मी कसं जाऊ? आणि अतुल म्हणाला, आता ती रूम काय तुमची हनीमून रूम आहे का, जे माझी बायको बसली आहे म्हणून तुम्ही लाजत आहात तिथं जायला? आणि अर्जुन म्हणाला, तुला कळत कसं नाही रे? अरे आता तन्वी आणि मी कॅन्डल लाईट डिनर करणार होतो, पण आता तुम्हा दोघांचीही ऑर्डर त्याच टेबलवर द्यायला सांगितली आहे, आता काय करायचं? आणि अतुल फार मोठ्याने हसला आणि म्हणाला, वा वा, आज पहिल्यांदा माझ्या बायकोनं छान काम केलं आहे, म्हणजे आम्हालाही तुमच्यासोबत कॅन्डल लाईट डिनरचा लाभ मिळेल. आणि अर्जुन म्हणाला, अरे गाढवा, इथे माझा मूड चालला आहे, माझा कॅन्डल लाईट डिनर प्लॅन स्पॉईल होत आहे आणि तुला हसायला येते? आणि अतुल म्हणाला, का, आता का राग येतोय तुम्हाला, फार वाईट वाटते का? आणि मघाशी माझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी मला त्या हत्तीच्या पायाखाली तुडवण्यासाठी सोडलं एकट्याला तुम्ही, तेव्हा कसे हसत होता हां? तेव्हा तर फार फार मजा येत होती की तुम्हाला. माझ्यासमोर डिनर करायचं नव्हतं ना तुम्हाला, पण शेवटी मीच आहे ना तुमच्या नशिबात. आणि अर्जुन हतबल होऊन म्हणाला, प्लीज यार अतुल, काहीतरी कर ना प्लीज, ही आमची पहिली डिनर डेट आहे रे. आणि आता अर्जुन तन्वीसोबत राहण्यासाठी किती उतावीळ आहे आणि त्याची ती अवस्था पाहून अतुलला हसू येत होतं. आणि तो म्हणाला, अर्जुन सर, मी यात तुमची काहीही मदत करू शकत नाही. एक तर तुम्ही मगाशी जे कांड केलं त्यामुळे माझी बायको माझ्यावर चिडली होती, कशी बशी तिची समजूत घातली आहे मी, ते तुम्हाला मी उद्या सांगेन सविस्तर. पण आता जर मी तिला तिथून उठ म्हणालो तर ती तिथल्या तिथेच अर्धा जीव घेईल माझा आणि उरलेला अर्धा घरी जाऊन, कळलं? आता अर्जुन डोकं खाजवत मनात म्हणाला, ही तन्वी पण ना कधी कधी खूप सिली गर्ल असल्यासारखी वागते, काय गरज होती तिला टेबल शेअर करायची? पण तन्वीला नेहमीप्रमाणेच त्याच्या या कॅन्डल लाईट डिनर प्लॅनची कल्पना नव्हती, कारण अर्जुननं ते सगळं गुपचूप ठरवलं होतं. तिला वाटत होतं की ते साधा डिनर करायला आले आहेत. अर्जुन सरांचं या बाबतीत लक नेहमीच बॅड असायचं, त्याचा कधीच कुठलाच प्लॅन सक्सेस होत नव्हता आणि आता त्याला काहीच कळेना की काय करावं. आणि तन्वी म्हणाली, अजून कसा नाही आला अर्जुन, कुठे राहिला हा? आणि आता अतुलनेही हातवर केले म्हटल्यावर अर्जुनने पुन्हा सगळा प्लॅन कॅन्सल केला. पण तन्वीवर तो जाम चिडला होता. आणि इतक्यात त्यांचं जेवण आलं, ते थंड होईल ना. आणि अतुलची बायको म्हणाली, थांबा मी आणते बोलवून त्यांना. आणि ती बाहेर आली तर दोघेही बाहेरच थांबले होते आणि तिने त्यांना आत आणलं.
अर्जुन तन्वीच्या शेजारी बसला आणि ती म्हणाली, अरे कुठे होतास इतका वेळ? आणि आता अर्जुन तिच्याकडे बघतही नव्हता. तो तिच्यावर नाराज झाला. तन्वीला मात्र काहीच कळेना की तो असा का करतोय. तिनं त्याला जेवण वाढायला घेतलं तर तो तोंड फुगवून म्हणाला, घेतो मी माझ्या हातानं. आणि मनात म्हणाली, आता काय झालं याला? कधी कसा वागतो काहीच कळत नाही. याला इतक्या लवकर तरी मी समजू शकत नाही. पिसाळलेला धूमकेतू कुठला. आणि तन्वीलाही भूक लागली होती म्हणून तीही जेवायला लागली. आणि अतुल मात्र त्याच्या बायकोच्या शेजारी बसून तिला लाडात येऊन घास भरवत होता. आणि अर्जुनकडे पाहून आता कसं वाटतंय असं डोळ्यांच्या खुणा करून खुणवत होता. आणि अर्जुन त्याच्याकडे फार चिडून बघत घासावर घास रचत होता. आता अर्जुनचे दोन्ही गाल घासांनी भरले होते. तो घास गिळतच नव्हता, नुसता घास ढकलत होता. आणि अतुल हसत म्हणाला, अर्जुन सर, तुम्ही काहीतरी विसरत आहात. घासाऐवजी तुम्ही रागच गिळत आहात, हो ना? आणि अर्जुनने पुन्हा चिडून टेबल खालून अतुलच्या पायावर जोरात लात मारली. आणि अतुल कळवळला. आणि अर्जुन डोळ्यांनीच त्याला खुणवत म्हणाला, आता कसं वाटतंय? आणि तन्वी मात्र गुपचूप खात होती. अर्जुन तिच्याकडे बघत नव्हता, त्यामुळे आता तीही त्याच्याकडे पाहत नव्हती. आणि अर्जुनची भाजी संपली. ती कशी मागायची म्हणून त्याने स्वतः हात लांबून घेण्याचा प्रयत्न केला, पण ते तन्वीजवळ होता आणि त्याला वाटलं की ती स्वतः वाढेल, पण तिनं गुपचूप त्याच्यासमोर भाजीचा पोट आपटला. आणि अर्जुन रागाने उठला आणि हात धुवून आला. त्या दोघांना असं चिडलेलं पाहून अतुल मनात म्हणाला, बाप रे, वातावरण फारच गरम झालेलं दिसतंय. वाघ आणि वाघिणीमध्ये बराबर की टक्कर होने वाली है आज. मजा तो बहुत आएगा. आता अर्जुन पुढे जाऊन बिल पेड करत होता. आणि अतुल गुपचूप त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, सर, माझं बिल मी देणार. आणि अर्जुन म्हणाला, का? आता दिलंय ना मी. नको सर. हे घ्या, पैसे पाठवतो मी, असं म्हणून त्यानं मोबाईल काढला. तसा अर्जुन चिडून म्हणाला, अतुल, आधीच डोकं फिरलंय हा माझं. प्लीज आता तू आणखी नको खाऊ माझं डोकं. तन्वीने ऑफर केलं होतं ना तुम्हाला आमचं टेबल, मग बिल मीच भरणार. सर, तुम्ही चिडला आहात का? आणि अर्जुन कसनुसं हसत म्हणाला, कुठे चिडलो आहे मी? नाही नाही, का चिडू मी? आणि कोणावर चिडू? बिंडोक बायकोवर का बेअक्कल मित्रावर? माझं तर कोणच ऐकत नाही ना. तुला तर माझा मागाचा बदलाच घ्यायचा होता, हो ना? आणि अतुल म्हणाला, नाही सर, खरंच नाही. अहो, मला तर माहीत नव्हतं की तुम्ही पण इथे येणार आहात, नाहीतर मी आलोच नसतो इथे. पण अर्जुन खरंच चिडला होता. तो फार हट्टी होता. एक साधी कॅन्डल लाईट डिनर कॅन्सल झाली म्हणून तो इतका चिडला होता. आता तन्वीशी तो कसा वागेल काय माहीत. आणि आता अतुल आणि त्याची बायको निघून गेले. अर्जुन गाडीत बसून तिची वाट पाहत होता, पण ती आत बसतच नव्हती. तीही काही कमी नव्हती आणि तोही. तिला तर त्याच्या चिडण्याचं कारणच माहीत नव्हतं. आला तेव्हा तर किती छान मूड होता त्याचा. आणि अतुलसोबत जेवला तर अर्जुनला आणखीन जास्त आनंद होईल म्हणूनच तिनं त्यांनाही इथेच जेवायला बसवलं होतं. पण सगळं उलटंच घडत होतं. खुश होण्याऐवजी अर्जुन सर जास्तच चिडले होते. आणि आता अर्जुन तिला आरशात पाहून जोरजोरात मोठ्याने हॉर्न वाजवत होता. आणि तन्वी म्हणाली, लागला त्या दिवशी सारखी नाटकं करायला. आता इथे थांबले तर पुन्हा मलाच बोलतील सगळे, कारण मी त्याची बायको आहे ना. त्यानं कसंही वागलं तरी चालेल, नवरा आहे तो. शिंग आहेत ना त्याला, मारका बैल नुसता. हा कसाही वागेल आणि मी का बोलणी खाऊ दुसऱ्यांची? असं म्हणून ती तिथून निघून पुढे चालायला लागली. आणि अर्जुनला एक माणूस ओरडला, ओ, काय रात्रीचं हॉर्न वाजवत आहात? इतरांना त्रास होतोय, काही कळते की नाही? आणि अर्जुननं चपापून सॉरी म्हणून टाकलं. आणि तन्वी मात्र चिडून पुढे निघून गेली होती. आता अर्जुन सर तन्वी मॅडमची समजूत कशी घालतील ते बघूया.